नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय खरं तर खूप खास आहे. आपण मराठ्यांचा उदयाचा सखोल अभ्यास करणार आहोत. म्हणजे महाराष्ट्रातला एक स्थानिक गट बघता बघता संपूर्ण भारतावर राज्य करणारी एक मोठी शक्ती कसा बनला, ही गोष्ट आपण समजून घेणार आहोत. हो, आणि यात आपण फक्त तारखा किंवा घटना नाही बघणार, तर छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, त्यांचं प्रशासन आणि मराठा साम्राज्याचा जो सांस्कृतिक वारसा आहे, त्यातल्या काही रंजक गोष्टी शोधून काढू. बरोबर. चला तर मग याचा सविस्तर आढावा घेऊया. नक्कीच. आपण मराठ्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून, म्हणजे शिवाजी महाराजांच्या आधीची परिस्थिती काय होती तिथून सुरुवात करू. आणि मग त्यांचा राज्यविस्तार, प्रशासन आणि ब्रिटिशांविरोधाचा संघर्ष, हा सगळा प्रवास पाहू. तर मग पहिला प्रश्न, शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती नेमकी कशी होती, आणि हे मराठे म्हणजे नक्की कोण? बरं, सोप्या भाषेत सांगायचं तर मराठे म्हणजे दख्खनच्या पठारावर राहणारे, विशेषतः महाराष्ट्रातले मराठी भाषिक लोक. 13व्या शतकात इथे यादवांचं राज्य होतं. त्यांची राजधानी देवगिरी म्हणजे आताचं दौलताबाद. अच्छा. पण नंतर दिल्लीच्या खिलजी सुलतानांनी यादवांचा पराभव केला आणि मग सगळी राजकीय समीकरणं बदलली. म्हणजे एक प्रकारची अस्थिरता होती. हो, खूप. आणि ह्या सगळ्या बदलांच्या काळात समाजाला एकत्र बांधून ठेवणारी एक गोष्ट होती. आणि ती म्हणजे भक्ती चळवळ. बरोबर, तिचा उल्लेख आपल्या माहितीत आहे. अगदी. भक्ती चळवळीने खूप मोठं काम केलं. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, रामदास यांसारख्या संतांनी उपनिषद आणि भगवद्गीतेसारखे ग्रंथ, जे फक्त संस्कृतमध्ये होते, ते सामान्य लोकांच्या मराठी भाषेत आणले. म्हणजे त्यांनी ज्ञानाचं लोकशाहीकरण केलं असं म्हणता येईल. अगदी बरोबर शब्द वापरलात. त्यांनी केवळ अध्यात्म नाही, तर एक सामाजिक आणि राजकीय जागृतीसाठी पाया रचला. आणि याच पायावर मराठ्यांना एक राजकीय शक्ती म्हणून उभं राहायला मदत झाली. आणि मग 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या सुरुवातीच्या काळातच स्वराज्याची संकल्पना कशी रुजली असेल? महाराज भोसले कुळातले, वडील शहाजीराजे आणि आई जिजाबाई. त्यांचं बालपण पुण्यात जिजाबाईंच्या देखरेखीखाली गेलं. त्या काळात मराठे सरदार वेगवेगळ्या सुलतानांची चाकरी करायचे आणि आपापसात लढायचे. हो, आणि या सगळ्यामुळे सामान्य लोकांना खूप त्रास व्हायचा. हीच परिस्थिती पाहून महाराजांच्या मनात स्वराज्याची, म्हणजे स्वतःच्या राज्याची कल्पना मूळ धरू लागली. आणि इथे एक अत्यंत रंजक गोष्ट म्हणजे त्यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी लष्करी मोहिमा सुरू केल्या. होय, त्यांनी सुरुवातीला काय केलं तर जे दुर्लक्षित आणि ओसाड किल्ले होते ते ताब्यात घ्यायला सुरुवात केली. त्यांची तटबंदी मजबूत केली, म्हणजे हळूहळू आपली ताकद वाढवली. आणि त्यांची स्वराज्याची संकल्पना फक्त राजकीय नव्हती, नाही का? नाही, अजिबात नाही. ती आर्थिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्यापर्यंत विस्तारलेली होती. उदाहरणार्थ शाइस्ता खानाच्या छावणीवर केलेला हल्ला, आजच्या भाषेत आपण त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणू शकतो. अगदी बरोबर. विचार करा, शाइस्ता खान हा औरंगजेबाचा मामा. प्रचंड मोठी फौज घेऊन 3 वर्षे तो स्वराज्यात होता. पुण्यातल्या लाल महालात बसला होता. तेव्हा महाराजांनी मोजक्या सैनिकांसह रात्रीच्या वेळी थेट त्याच्या छावणीवर हल्ला केला. एक धाडसी हल्लाच होता तो. होताच. यात शाइस्ता खानाची बोटं कापली गेली आणि तो इतका घाबरला की त्याने महाराष्ट्रच सोडला. आणि सुरत शहराची लूट, या घटनेची बातमी तर त्या काळात लंडनच्या वृत्तपत्रातही छापून आली होती असं म्हणतात. हो, कारण सुरत हे मुघल साम्राज्याचं एक खूप श्रीमंत बंदर होतं, आर्थिक केंद्र होतं. महाराजांनी 2दा सुरत लुटलं आणि त्यातून सुमारे 1 कोटी रुपयांची संपत्ती मिळवली. पण इथे एक विशेष गोष्ट आहे. हो, ती म्हणजे त्यांनी सामान्य लोकांना, स्त्रियांना किंवा धार्मिक स्थळांना अजिबात हात लावला नाही. उलट मोहनदास पारेख यांच्यासारख्या दानशूर व्यक्तीच्या घराला संरक्षण दिलं. म्हणजे हा शत्रूच्या आर्थिक नाळ्या आवळण्याचा एक प्रयत्न होता. बरोबर. आणि या घटनेमुळे मुघल साम्राज्याच्या प्रतिष्ठेला खूप मोठा धक्का बसला. आग्र्याहून सुटकेचा प्रसंगही तितकाच अविश्वसनीय आहे. हो, कारण औरंगजेबाने दरबारात अपमान केल्यावर महाराजांना नजरकैदेत ठेवलं होतं. आणि तिथून सुटण्यासाठी त्यांनी मिठाई आणि फळांच्या मोठ्या पेटाऱ्यांचा वापर केला. हो, सुरुवातीला पहारेकरी ते पेटारे तपासायचे, पण रोज तेच झाल्यावर त्यांनी तपासणीत हलगर्जीपणा सुरू केला. अच्छा. आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन महाराज आणि संभाजी महाराज पेटाऱ्यांमध्ये बसून मोठ्या शिताफीने निसटले.
आणि त्यानंतर औरंगजेब त्यांना कधी पकडू शकला नाही. कधीच नाही. ही तर झाली शौर्याची गोष्ट. पण एक यशस्वी शासक म्हणून शिवाजी महाराजांच्या प्रशासनाची कोणती वैशिष्ट्ये होती? त्यांचं प्रशासन अत्यंत कार्यक्षम आणि लोकाभिमुख होतं. त्यांनी वंशपरंपरागत पदं रद्द केली आणि अधिकाऱ्यांना खजिन्यातून रोख पगार देण्यास सुरुवात केली. हा खूप मोठा बदल होता. हो, आणि इतकंच नाही तर सैनिकांच्या विधवांना निवृत्ती वेतन आणि त्यांच्या मुलांना नोकरी देऊन त्यांनी सैनिकांच्या कुटुंबियांचीही काळजी घेतली. त्यांच्या अष्टप्रधान मंडळाबद्दलही उल्लेख आहे. ही काय संकल्पना होती? अष्टप्रधान मंडळ म्हणजे राज्यकारभारात मदत करण्यासाठी असलेला 8 मंत्र्यांचं मंडळ. म्हणजे आजच्या कॅबिनेटसारखं? अगदी. यात पंतप्रधान म्हणजे पेशवा, अर्थमंत्री म्हणजे अमात्य, परराष्ट्रमंत्री म्हणजे सुमंत अशी वेगवेगळी खाती होती. एक सुनियोजित व्यवस्था. इथे पर्यावरणाबद्दलची त्यांची एक भूमिका खूपच प्रभावी आहे. झाडांबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं होतं. हो, आणि ते पत्र त्यांची दूरदृष्टी दाखवतं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आंबा, फणस यांसारखी झाडं लोक मुलांप्रमाणे वाढवतात. ती तोडल्यास त्यांचं दुःख कधी संपेल का? वाह! आणि पुढे ते म्हणतात, रयतेवर जुलूम करून मिळवलेली गोष्ट लवकरच नाश पावते. यावरून राज्यकारभारात निसर्ग आणि सामान्य माणूस यांच्या नात्याला ते किती महत्त्व देत होते हे स्पष्ट दिसतं. अगदी. आणि त्यांचं आरमार, त्यांनी तर युरोपियन आरमारालाही आव्हान दिलं होतं. हो, त्यांनी एक शक्तिशाली आरमार उभारलं होतं. त्या काळी युरोपियन लोक भारतीय जहाजांकडून कार्ताज नावाचा परवाना शुल्क वसूल करायचे. म्हणजे समुद्रातून प्रवास काढायचा कर. बरोबर. मराठ्यांनी ही प्रथाच मोडून काढली आणि उलट युरोपियनांकडूनच परवाने मागण्यास सुरुवात केली. खरंच की काय? हो, आणि यामुळेच चिडलेल्या युरोपियनांनी कान्होजी आंग्रे यांना समुद्री चाचे असं म्हटलं होतं. अच्छा, पण मग महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचं काय झालं? त्यानंतरचा काळ खूप संघर्षाचा होता. छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडून ठार मारलं. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी दक्षिणेतल्या जिंजी किल्ल्यावरून संघर्ष चालू ठेवला. आणि त्यांच्या मृत्यूनंतर? त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी नेतृत्वाची धुरा सांभाळली. ताराबाईंच्या भूमिकेबद्दल काय सांगता येईल? त्यांना मराठ्यांच्या उत्तरेकडील विस्ताराचं शिल्पकार म्हटलं आहे. हे अगदी खरं आहे. ताराबाईंनी ओळखलं की औरंगजेब आणि मुघल सैन्य दख्खनमध्ये अडकलेलं आहे, म्हणजे उत्तर भारत असुरक्षित आहे. त्यांनी मोठ्या मराठा फौजा उत्तरेत पाठवल्या. त्यांच्या याच लष्करी रणनीतीमुळे आणि चिकाटीमुळे मराठा स्वातंत्र्य टिकून राहिलं. आणि त्यानंतर मग पेशव्यांचं युग सुरू झालं. या काळात साम्राज्याचा मोठा विस्तार झाला नाही का? होय, शिवाजी महाराजांचं जे केंद्रीकृत राज्य होतं ते आता थोडं विकेंद्रित झालं आणि पेशव्यांचं म्हणजे पंतप्रधानांचं महत्त्व वाढलं. विशेषतः पेशवा बाजीराव पहिले? हो, पेशवा बाजीराव पहिले आणि त्यांचे पुत्र नानासाहेब पेशवा यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार अटकेपार पोचवला. इथे एक महत्त्वाचं वाक्य आहे. ब्रिटिशांनी भारत मराठ्यांकडून घेतला, मुघलांकडून किंवा इतर कोणत्याही सत्तेकडून नाही. याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा की 18व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठे ही भारतातली सर्वात प्रबळ शक्ती होती. दिल्ली त्यांच्या नियंत्रणाखाली होती. म्हणजे मुघल बादशाह फक्त नावापुरता होता. अगदी. त्यामुळे भारतावर नियंत्रणासाठी ब्रिटिशांचा खरा संघर्ष मराठ्यांशीच झाला. 1775 ते 1818 या काळात 3 मोठी इंग्रज-मराठा युद्ध झाली. आणि अखेरीस मराठ्यांचा पराभव झाला. हो, अखेरीस मराठ्यांमधली अंतर्गत दुही आणि ब्रिटिशांचं श्रेष्ठ संघटन आणि तंत्रज्ञान यामुळे मराठा सत्तेचा अस्त झाला. युद्ध आणि राजकारणापलीकडे मराठ्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात काय योगदान दिलं? त्यांचं योगदान खूप मोठं आहे. शिवाजी महाराजांनी प्रशासनात फारसी शब्दांऐवजी संस्कृत आणि मराठी शब्दांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य व्यवहार कोश हा ग्रंथ तयार करूला होता. त्यांनी स्वतःची शिवराई नाणी पाडली. आणि यात काही कर्तृत्वान स्त्रियांचेही योगदान आहे, जसं की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. निश्चितच. अहिल्याबाईंनी औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेलं काशी विश्वनाथ मंदिर आणि महमूद गझनीने पाडलेलं सोमनाथाचं मंदिर पुन्हा बांधलं. हे खूप मोठं काम आहे. हो, आणि त्यांनी महेश्वर इथल्या विणकाम उद्योगाला प्रोत्साहन दिलं, जी कला आजही टिकून आहे. आणि दक्षिणेतल्या तंजावरच्या मराठ्यांचं योगदानही विशेष आहे. होय, शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ एकोजी यांनी तंजावरमध्ये मराठा राज्याची स्थापना केली. तिथल्या राजांनी कला आणि साहित्याला मोठा आश्रय दिला. राजा सरफोजी दुसरे तर अनेक भारतीय आणि युरोपीय भाषांमध्ये पारंगत होते. अच्छा. त्यांनी धन्वंतरी महाल नावाचं एक वैद्यकीय केंद्र स्थापन केलं होतं, जिथे भारतीय आणि पाश्चात्य दोन्ही पद्धतीने उपचार केले जायचे. म्हणजे त्या काळातच त्यांनी 2 वैद्यकीय पद्धतींचा संगम घडवला होता. हो, आणि एवढंच नाही,
त्यांनी स्वतःच्या राज्यात पहिला छापखाना सुरू केला. कर्नाटकी संगीत आणि भरतनाट्यम या कलांना त्यांच्या काळातच आधुनिक स्वरूप मिळालं. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो की एका स्थानिक गटाने केवळ शौर्याच्या जोरावर नाही, तर एका सुसंघटित प्रशासनाच्या आणि सांस्कृतिक दूरदृष्टीच्या बळावर एक विशाल साम्राज्य उभं केलं. हो, जेने मुघल सत्तेला आव्हान दिलं आणि जे ब्रिटिशांचे भारतातील सर्वात मोठी प्रतिस्पर्धी ठरले. बरोबर. आणि मराठ्यांचा वारसा केवळ त्यांच्या साम्राज्यापुरता मर्यादित नाही. त्यांनी स्थापन केलेली प्रशासकीय व्यवस्था, सर्व धर्मांप्रती आदर आणि स्वराज्याचा ज्वलंत आदर्श या गोष्टींनी पुढे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीलाही प्रेरणा दिली. श्रोत्यांसाठी एक विचार. शिवाजी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना फळांची झाडं न तोडण्याबद्दल जे पत्र लिहिलं होतं, त्यात त्यांनी लोकांच्या भावनांचा आणि निसर्गाचा विचार केला होता. आजच्या जगात जिथे विकास आणि पर्यावरण यांच्यात नेहमीच संघर्ष दिसतो, तिथे 17व्या शतकातील एका राजाचा हा दृष्टिकोन आपल्याला शासनाबद्दल, लोकांबद्दल आणि निसर्गाबद्दल काय शिकवू शकतो, यावर नक्की विचार करा.